गौरव आणि महिमा आम्ही तुला देतो। ही सर्व प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली आणि मंडळी म्हणाली आमेन। हालेलुया। प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे। देवाची महान उपस्थिती आज सकाळी आपल्यामध्ये आहे आणि त्याच्या उपस्थितीच्या द्वारे आम्ही सर्व परिस्थितीमधून बाहेर आलेलो आहे आणि विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। हालेलुया। आपण असा श्वास घेऊन टाकू तेवढ्यात 2024 चा एक महिना संपलेला आहे। हालेलुया। असं थोडं 2023 मधून आपण 24 मध्ये आलो, असं 24 मध्ये आल्यासारखं वाटतं ना वाटतं, तोच एक महिना संपलाय। हालेलुया। सहमत आहात की नाही? त्यामुळे वेळ खूप कमी आहे पण काम भरपूर आहे आणि आम्ही ते करणार आहोत प्रियानो। आणि परमेश्वर आमच्या बरोबर असल्यामुळं सर्व अशक्य गोष्टी आमच्यासाठी शक्य होणार आहे। परमेश्वर आमच्या बरोबर असल्यामुळं आमचे सर्व मार्ग जे कठीण आहेत ते सरळ होणार आहेत, जे वेडेवाकडे आहेत ते आमच्यासाठी उत्तम असे होणार आहेत आणि म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद असो। आज काही गोष्टींच्या द्वारे आपण देवाच्या वचनामधून आपल्या प्रत्येकाच्या जीवनाकरता काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण आज पाहणार आहोत आणि त्याच्याद्वारे परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाशी बोलणार आहे, माझा विश्वास आहे। त्यासाठी आपण उघडूया मार्क सुवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 12 पासून 14। मार्क सुवर्तमान याचा अध्याय 11 आणि वचन 12 ते 14। आजच्या संदेशाचं टायटल आहे अंजिराचे निष्फळ झाड। आपल्या सगळ्यांना हा अध्याय खूप माहिती आहे, हे झाड पण माहिती आहे, या झाडाचं काम पण आपल्याला माहिती आहे। ह्या झाड आणि प्रभू येशू यांच्यामधला संवाद हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आज काही गोष्टी या वचनामधून परमेश्वर आमच्याशी बोलणार आहे। हालेलुया। तुम्ही सहमत आहात? तुम्ही तयार आहात? परमेश्वर पण तयार आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी। येस। मार्क 11 12 ते 14। दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काहीतरी मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला। परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता। तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ। त्याचे शिष्य हे ऐकत होते आणि आहेत पण। तुम्ही त्याचे शिष्य आहात ना? येस। पहा, अध्याय 11 मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी मोठी त्या ठिकाणामध्ये जय जयकार झालेला आहे, मोठं त्या ठिकाणामध्ये स्तवन झालेलं आहे, मोठी त्या ठिकाणामध्ये आराधना झालेली आहे। लोकांनी शेतातून डहाळ्या तोडून आणल्यात आणि त्या शिंगराच्या समोर टाकल्यात। वचन सांगते की काहींनी आपली वस्त्र काढून त्या गाढवाच्या समोर त्या ठिकाणामध्ये टाकली आहे आणि सर्वजण होसाना उद्वलो की देवाला गौरव, देवाला महिमा, देवाला धन्यवाद ते देत आहेत, देवाची स्तुती ते करत आहेत, देवाची प्रशंसा ते करत आहेत। सगळं यरूशलेम त्या आराधनेमध्ये, सगळं यरूशलेम त्या स्तुती स्तवनामध्ये त्या ठिकाणामध्ये दुमदुमून गेलेला आहे। आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि प्रभू येशू ख्रिस्त बेथानीमध्ये गेला। रात्रभर तो बेथानीमध्ये राहिला आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तो परत त्या ठिकाणामध्ये निघाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, येशूला भूक लागली। हालेलुया। मी ह्या येशूला भूक लागली याच ठिकाणामध्ये बराच वेळ विचार करत बसलो। हालेलुया। येशूला भूक लागली। आणि तुम्हाला माहिती आहे का, बेथानी एक फेमस होतं। बेथानी हे गाव कशासाठी? मार्थास किचनसाठी। हालेलुया। कारण बेथानीमध्ये लाजरस आणि त्याच्यानंतर मार्था आणि मरिया यांचं घर होतं आणि तुम्हाला माहिती आहे तो वृत्तांत, तुम्हाला माहिती आहे तो किस्सा, नाही का? आणि मार्थास किचन त्या ठिकाणामध्ये आहे आणि तिथं त्याला भूक लागलेली आहे। हाकेच्या अंतरावरती त्या ठिकाणामध्ये मार्थास किचन आहे, म्हणजे मार्थाचं घर त्या ठिकाणामध्ये आहे। आणि तुम्हाला माहिती आहे मार्था किती सुंदर स्वयंपाक करणारी आहे, तिला पोळ्या येतात। हालेलुया। तिला शेंगाच्या पोळ्या येतात, तिला छान आमटी येते, तिला आंबट भात येतो,
मी आज शाकाहारीकडे का वळायलो? आणि सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी तिला येतात, परंतु त्या ठिकाणामध्ये येशूला तिकडे जायचं नाही आहे मार्थाकडे, कारण एकदा मार्थाला प्रसाद मिळालेला आहे. प्रियानो, मी ज्या प्रत्येक वेळेस या गोष्टीकडे लक्ष, म्हणजे येशूने 5 भाकरी आणि 2 मासे हजारो लोकांना दिले. हालेलुया. 2दा त्यांनी 4000 लोकांना त्याने खाऊ घातलं. पण आज अशी गोष्ट झाली आहे की येशूला भूक लागली आहे. हालेलुया. प्रियानो, आज येशूला भूक लागली आहे, ती तुमच्या आराधनेची, ती तुमच्या स्तवनाची. आज येशूला भूक लागलेली आहे, ती तुम्ही किती त्याच्या उपस्थितीमध्ये राहता याची. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये त्याला भूक लागली. कशाची भूक त्याला लागलेली आहे? काय त्याला भूक लागली? जर आपण विचार करतो तो की नाही का, कसं काय येशूला त्या ठिकाणामध्ये भूक लागली? येशू म्हणतो स्वतः की मीच जीवनाची भाकर आहे. तो त्या ठिकाणामध्ये त्या स्त्रीशी संवाद करत असताना म्हणता की मी जे तुला खायला देईल, मी जे तुला प्यायला देईल, त्याच्याने तुला कधीच भूक लागणार नाही, त्याच्याने तुला कधीच ताण लागणार नाही. त्या विहिरीवरच्या संभाषणामध्ये तो म्हणतो. परंतु ज्यावेळेस आम्ही फळ देत नाही त्यावेळेस देवाला आमची भूक लागते. ज्यावेळेस आम्ही योग्य ती आराधना देवाला सादर करत नाही त्यावेळेस आमच्या जीवनातून, ज्यावेळेस आम्ही आमच्यामध्ये मग्न होतो त्यावेळेस देवाला आमच्याकडे पाहून भूक लागते. आणि म्हणून ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की आमची संकट, आमच्या आव्हानं, आमच्या समस्या, आमचे प्रॉब्लेम्स, आमच्याकडे असणाऱ्या अडचणी, आमच्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या, या सगळ्या नंतर आहे, पहिल्यांदा आम्हाला देवाने त्याची आराधना करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. हालेलुया. पहिल्यांदा आम्हाला आभार रूपी यज्ञ करण्यासाठी परमेश्वराने बोलवलं आहे. ते झाड खूप चांगलं आहे, ते झाड सुकलेलं नाहीये, ते झाड त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की हिरवगार आहे, ते टवटवीत आहे. परंतु त्या टवटवीतपणामधून येशूची भूक भागवली जात नाही. आज आम्ही आमच्या आराधना जी परमेश्वराला सादर करतो, आम्ही त्याच्यातून विचार करावा की यातून काय परमेश्वर संतुष्ट होत आहे का? 70% माझ्या विनंत्या आहेत, 80% माझ्या प्रार्थना आहेत, 50% माझ्या काळज्या आहेत. काय माझ्या मागण्या जास्त आहेत का? आज आम्ही आमच्या आराधनेचं विश्लेषण करावं. आज आम्ही आमच्या आराधनेला तपासून पाहावं की खरोखर मी जी परमेश्वराची आराधना करत आहे त्या आराधनेच्या द्वारे परमेश्वर संतुष्ट होत आहे का मला बरं वाटतंय फक्त? हालेलुया. का मला त्या ठिकाणामध्ये फील गुड वाटतंय? आम्हाला बनवलंय त्याला संतुष्ट करण्यासाठी. आणि म्हणून पौल म्हणतो त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. आज आमचं जीवन हे पहिल्यांदा देवाची आराधना करण्यासाठी आहे, देवाला फळ देण्यासाठी आहे, देवाचं गौरव करण्यासाठी आहे. संकट, समस्या, अडचणी, आजार, त्या ठिकाणामध्ये असणारे आव्हानं, चॅलेंजेस, हे सगळं नंतर आहे. आम्ही पहिल्यांदा देवाची आराधना केली पाहिजे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही देवाची आराधना करतो प्रत्येक गोष्टी आपापल्या जागी व्यवस्थित व्हायला सुरुवात होतात. प्रत्येक गोष्टी आपापल्या जागी जायला सुरुवात होतात. प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणामध्ये आपापल्या ठिकाणामध्ये बसायला सुरुवात होतात. आणि म्हणून प्रियानो, आज तुम्ही आणि मी जे देवाचे विश्वास असणारे लोक हो, आम्ही या ठिकाणामध्ये अशी आराधना केली पाहिजे की त्या आराधनेच्या द्वारे परमेश्वर संतुष्ट झाला पाहिजे.
परमेश्वराला आनंद मिळाला पाहिजे, परमेश्वराची त्या ठिकाणामधून महिमा झाली पाहिजे आणि त्यामधून परमेश्वराचं गौरव झालं पाहिजे. आज येशूला भूक लागली आहे. कशाची भूक लागली? जे नीतिमत्वाचे तहानेले व भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. त्याच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टीवरती आम्ही मात करू शकतो. त्याच्यावरती भरोसा ठेवून आम्ही प्रत्येक गल्ल्यातावरती पाय देऊन पुढे जाऊ शकतो. त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही महाविजयी ठरतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून समस्येच्या आधी आराधना करा. कष्ट आणि अडचणी आठवण्याच्या आधी परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, त्याची स्तुती करा, त्याचा जय जयकार करा, त्याची स्तोत्रे गा. अशाने परमेश्वर त्याची कृपा आमच्यावरती बहुतायतनी ओतेल. अशाने परमेश्वर त्याचं चांगुलपण आमच्यावरती बहुतायतनी ओतेल. त्याला भूक कशाची लागली आहे प्रियानो? त्याला भूक लागली आहे की तुम्ही त्याच्या जवळ असण्याची. हालेलुया, हालेलुया. त्याचं उत्तर पहा वचन 15 मध्ये. मग तो यरूशलेमेत येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात गेला, म्हणजे आज येशू या ठिकाणामध्ये आला व मंदिरात क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालून देऊ लागला आणि त्याने सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांना च्या बैठकी उलथवून लावल्या. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला आज भूक लागली आहे तुमच्या आणि माझ्या शुद्धीकरणाची. हालेलुया. त्याची इच्छा आहे की आम्ही शुद्ध असावं. आज आमच्या जीवनामध्ये नुसता क्रय विक्रय चाललाय की जर मी असं केलं तर असं होईल का, मी कशाने सुखी होईल, माझा बँक बॅलन्स वाढल्याने मी सुखी होईल का, माझी संपत्ती वाढल्याने मी सुखी होईल का. आज नुसता आम्ही मंदिरामध्ये आहोत परंतु आमचे एकसारखे विचार कुठेतरी चाललेले आहेत. कुठेतरी काहीतरी काही गोष्टी मिळवण्यासाठी, काहीतरी काही गोष्टीचं प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही मंदिरात आहोत परंतु क्रय विक्रय चाललेला आहे की काय करायचंय काय नाही. लेकरांचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे पुढचं हे आहे, कर्ज आहे. हालेलुया. चला, आज सकाळी मी खरं बोलत आहे की मला आत्ताच असं वाटतं की माझ्याकडे एवढी शक्ती नाहीये, मग कसं मी पुढे जाणार आहे. आज येशू ते सगळं काढून टाकण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया. येशू ते सगळे चौरंग, येशू ते सगळे त्या ठिकाणामध्ये चालणारे क्रय विक्रय काढून टाकण्यासाठी आलाय. आणि येशू मंदिरात आलाय तुम्हाला आणि मला शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी, कारण आम्ही त्याची पवित्र प्रजा आहोत. आम्ही त्याची पवित्र प्रजा आहोत आणि त्याची इच्छा आहे जे पवित्र आहे, जे साफसूफ केलेलं आहे तेच फळ देतं. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर काही वेळेस दुःखांबरोबर आमची झोंबी होऊ देतो. हालेलुया. म्हणून परमेश्वर काही वेळेस आम्हाला संकटाच्या आडमार्गाने घेऊन जातो. परमेश्वर काही वेळेस आमच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडू देतो. परमेश्वर काही वेळेस जवळचा मार्ग असताना आम्हाला तो लांबच्या मार्गाने घेऊन जातो. आम्हाला माहित आहे शॉर्टकट आहे, जवळचा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. तेव्हा आम्ही लांबून चाललो म्हणजे आमचे जास्त पैसे खर्च व्हायलेत, होऊ दे मी पुरवणार आहे. पण त्या सर्व प्रोसेस मधून त्याला तुमच्यामधून फळ देणारं बनवायचं आहे. जो प्रत्येक फळ न देणारा फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. आज ज्या संकटाशी तुम्ही झुंजत आहात ते तुम्हाला साफसूफ करत आहेत. आज ज्या परिस्थितीशी तुम्ही झुंजत आहात ते तुम्हाला साफसूफ करत आहेत. आणि साफसूफ करत असताना रक्त येणार, साफसूफ करत असताना वेदना होणार, साफसूफ करत असताना आमचं जे त्या ठिकाणामध्ये जे एक तयार झालेलं नातं आहे
किंवा जे आम्हाला अंगवळणी पडलेलं आहे, जे आम्हाला बरं वाटतंय, परमेश्वर ते उडवून टाकणार आणि म्हणणार आता कष्ट आहे, आता माझी आराधना करून दाखव. आणि आम्ही विश्वासणारे बरोबर या ठिकाणामध्ये फेल्युअरमध्ये सापडतो. जेव्हा आम्ही दुःखी असतो, जेव्हा आम्ही कष्टी असतो, तेव्हा आम्ही पाण्याने डवरलेलं झाड बनतो. देव आम्हाला शुद्ध करत आहे, देव आमची तयारी करत आहे, देव आम्हाला घडवत आहे, देव आम्हाला बनवत आहे. देव येणाऱ्या 100 पिढ्यांसाठी माझा एक कित्ता म्हणून मला त्या ठिकाणामध्ये उभं करत आहे, हे आम्ही साफ विसरून जातो. आणि आम्ही आनंद मानतो, आम्ही पाल्याने डवरलेले आहोत, आम्ही खूप छान आहे, आम्ही खूप व्यवस्थित आहे. परंतु अशा झाडाचा काही एक उपयोग नाही. हालेलुया. जे झाड येशूची भूक भागवत नाही, ते झाड कितीही हिरवगार असू द्या, ते झाड कितीही टवटवीत असू द्या, ते झाड कितीही पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असू द्या, ते झाड काही उपयोगाचं नाही आहे. आणि म्हणून आज आम्ही सर्व कष्टांबद्दल देवाला धन्यवाद द्यावे, सर्व परिस्थितीबद्दल त्याचे आभार मानावे, सर्व स्थितीबद्दल त्याची महिमा आम्ही गावी आणि सर्व गोष्टींबद्दल त्याचा जय जयकार आम्ही करावा प्रियानो. हीच देवाची इच्छा आहे. हालेलुया. अशा रीतीने परमेश्वर आम्हाला घडवत असतो, अशा रीतीने परमेश्वर आम्हाला बनवत असतो. पहा, ज्यांना भूक लागत नाही ते मेलेले लोक आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इकडे नाही, कर्नाटक साईडला 2 नोव्हेंबर फारच जोरात होतो. म्हणजे काय करतात 2 नोव्हेंबरला, जसंच मी मागं थोडं तिकडच्या साईडला गेलो होतो, त्यावेळेस माझं तिथल्या लोकांशी बोलणं झालं की 2 नोव्हेंबरला काय करतात चमत्कारिक लोक, की जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्या आवडीचे पदार्थ आणून तिकडं ठेवतात. खातो कोण? कावळा किंवा इतर पक्षी किंवा डॉग वगैरे कोण असेल ते खातो. आणि या लोकांना त्याचं समाधान की त्या व्यक्तीने त्याचं पोट भरलं. यांनी कसं काय एक्सरे सारखं आज जाऊन काय काय करून बघून आलेत काय काय. हालेलुया. असं कधी नसतं. एकदा माणूस मेला त्याच्याविषयी तुम्ही त्याच्या नाही का ते केलेलं सगळं आपण खातो. आणि म्हणून आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला देवाची भूक लागलं पाहिजे प्रियानो. आम्ही हंग्री जनरेशन असलं पाहिजे, आम्ही सतत तयार असलं पाहिजे, आम्ही सतत देवाला म्हटलं पाहिजे, देवा माझी भूक वाढव, देवा माझी कॅपॅसिटी वाढव, देवा माझ्या आत्म्याला तू अधिक आणि अधिक प्रबल कर, मला ती सुशिक्षितांची जीवा तू दे, मला ती आत्म्याची जीवा तू दे, मला अधिक तुझ्या जवळ यायचं आहे, मला अधिक तुझ्या सारखं मला बनायचं आहे, मला अधिक आणि अधिक तू हंग्री बनव, मला अधिक आणि तुझ्यासाठी भुकेला बनव. आज देवाला या गोष्टीचे शब्द ऐकण्याची भूक लागलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून ज्यांना भूक लागत नाही ते लोक मेलेले आहेत. इथं खूप जणांना भूक लागली आताच. पण तुमच्यातली भूक वाढवा. हालेलुया. तुमच्यातली भूक वाढवा. पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा की माझी भूक तू वाढव, माझ्या आराधनेची वेळ तू वाढव, माझ्या प्रार्थनेची वेळ तू वाढव, माझ्या बायबल वचनाची तू वेळ वाढव, माझ्या पहाटे उठण्याची वेळ तू वाढव, माझी रात्री झोपण्याची वेळ तू त्या ठिकाणामध्ये वाढव. ज्यावेळेस ही भूक देवाला तुमच्यामधून दिसेल, तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुमची भूक भागवली जाईल. हालेलुया, हालेलुया. तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्हाला ते दिलं जाईल. लक्षात ठेवा. उगीच देव तुम्हाला 1 कोटी देणार नाही, जेव्हा तुम्हाला 1 कोटीवर किती शून्य असतात हे माहित नाही. हालेलुया. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की
आम्ही जिवंत आहोत की नाही? तर आम्हाला आत्मिक भूक लागली पाहिजे, नीतिमत्वाची भूक लागली पाहिजे, नीतिमत्वाची तहान लागली पाहिजे. आमच्या आराम खुर्चीच्या वर जाऊन आम्हाला देवाच्या उपस्थितीची भूक लागली पाहिजे. देवाच्या मंदिरामध्ये वेळेवर येण्याची भूक लागली पाहिजे. दशांश वेळेवरती देण्याची भूक लागली पाहिजे. आणि देवाच्या राज्यामध्ये माझा वाटा असावा या गोष्टीची मला भूक लागली पाहिजे. प्रियानो, याच्याने देव संतुष्ट होईल. हालेलुया, हालेलुया. मला माहित नाही तिथं हवेला भूक लागली होती का नाही. हालेलुया. उगीच साप आला, तिला भूक लागली होती का नाही. आता हे सगळं आपण स्वर्गात गेल्यावर विचारू. हालेलुया. पण संभाषणातून तिला भूक लागली आणि ते फळ तिला आकर्षक वाटू लागलं. जर जगाशी तुम्ही संभाषण कराल तर इकडच्या गोष्टी आकर्षक वाटतील. जर देवाशी तुम्ही संभाषण कराल तर स्वर्गीय गोष्टी आकर्षक वाटतील. आणि म्हणून येशू प्रत्येक वेळेस सर्व तुम्ही असणारे चारही शुभवर्तमान पहा की त्या चारही शुभवर्तमानामध्ये येशूची प्रार्थनेची वेळ ठरलेली होती. येशू देव बरोबर, येशूची देवाबरोबरची असणारी भेट तो त्याची ठरलेली होती. त्याच्याबरोबर बोलण्याची त्या ठिकाणामध्ये वेळ ठरलेली होती. इतकंच काय, वधस्तंभाच्या वर जाण्याच्या अगोदर सुद्धा तो त्या असणाऱ्या दगडाच्या तिथं जाऊन तो परमेश्वराची भेट घेत होता. इतक्या त्रासदीमध्ये, इतक्या कष्टामध्ये त्याचा घाम त्या ठिकाणामध्ये रक्तासारखा झाला, त्या सुद्धा त्याला भूक होती पित्याची, पित्यापासून ऐकण्याची. हालेलुया. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही जास्त त्रासदीमध्ये आहात ना, तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ आहात. पचवायला अवघड आहे, पॅन्टोसिड दिन, पण लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही जास्त त्या ठिकाणामध्ये कष्टात आहात त्याच वेळेस तुम्ही देवाच्या जवळ आहात. आणि म्हणून प्राणू त्याला भूक लागलेली आहे. मार्थास किचनची नाही, तर त्याला भूक लागलेली आहे त्या लोकांची जे त्याची त्या ठिकाणामध्ये आराधना करते. आणि म्हणून तो परत त्या ठिकाणामध्ये आला आणि परत त्या ठिकाणामध्ये जाऊन तो त्या सर्व लोकांबरोबर बोलू लागला, पाहू लागला. वचन 13, तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. आमेन, हालेलुया. अंजिराचे झाड त्याला कुठून दिसलं? झाड दुरून दिसतंय, पण येशू जवळ जातोय. हालेलुया. कशासाठी? त्याला सुधारणा करण्यासाठी, त्याला बदलण्यासाठी, त्याच्या विचारांमध्ये काम करण्यासाठी, त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये काम करण्यासाठी, त्याच्या मनामध्ये बदल करण्यासाठी, त्याला हलवण्यासाठी, त्याच्यामध्ये एक योग्य विचारसरणी निर्माण करण्यासाठी येशू त्या अंजिराच्या झाडाकडे जाते. पण आपलं असं आहे की दुरून डोंगर साजरे. लांबनं तुम्ही खूप छान दिसत आहात, लांबनं खूप छान सगळं दिसतं, पण आज देव आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये बोलवत आहे. प्रियानो, हालेलुया. त्याच्या जवळ राहण्यासाठी तो आम्हाला बोलवत आहे. त्याच्या समीप राहण्यासाठी त्याने आम्हाला बोलवलेलं आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी त्याने आम्हाला बोलवलंय. जर का मला फळ द्यायचं आहे, लक्षात ठेवा, माझ्याकडे झाड आहे, मी पाण्याच्या जवळ, प्रवाहाच्या जवळ लावलेलं आहे, मी चांगल्या चर्चला जातो, चांगले वचन मला ऐकायला मिळतं, चांगली सहभागिता मला आहे, परंतु माझ्याकडे फळ नाही आहे. पण जर मला फळ द्यायचं असेल तर त्याचं उत्तर वचन 22 मध्ये येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया. फळ द्यायचंय, देवावर विश्वास ठेवा, पाण्यावर नाही. फळ द्यायचंय, खतांवर नाही, देवावर विश्वास ठेवा. आणि म्हणून लावणारा कोणी नाही, पाणी घालणारा कोणी नाही, तर वाढवणारा परमेश्वर आहे, फळ देखील देणारा परमेश्वर आहे. त्याला माहित आहे तुमची कॅपॅसिटी, त्याला माहित आहे तुम्ही देऊ शकता, म्हणून तो तुमच्याकडे येतो. हालेलुया, हालेलुया. येशूला वेळ त्या ठिकाणामध्ये वेळ काय भरपूर होता का की तो झाडाकडे जाऊन त्याच्याकडे मागत आहे?
बरं असू दे, येशूला भूक लागली असती तर तो पीटर कडे गेला असता, म्हणला पीटर भूकड उघड की मी येतो तिथं. हालेलुया. का तो माणसाकडे गेला नाही, का तो झाडाकडे गेला, प्रश्नचिन्ह आहे. हालेलुया. येशूला भूक लागली, त्याच्या आजूबाजूला कोण आहे, हे सगळे लोक आहेत, त्याचे शिष्य ऐकायलेत. कारण त्याला माहिती आहे हे लोक आधीच फळ खाऊन बसलेले आहेत. हालेलुया. आम्ही आधीच देवाला गृहीत धरून बसलेलो आहे. आम्ही देवाच्या उपस्थितीला आधीच गृहीत धरून बसलेलो आहे. देवाच्या समक्षतेला आम्ही गृहीत धरून बसलेलो आहे. म्हणून तो मनुष्याकडे गेला नाही, तर तो त्या झाडाकडे गेला. आणि झाडाकडे गेल्यानंतर काय, पानाने डवरलेले, त्या ठिकाणामध्ये पानांनी डवरलेलं अंजिराचं झाड त्याला दिसलं. पाल्याने डवरलेलं अंजिराचं झाड काय दर्शवतं हे झाड, किंवा काय दर्शवतात हे पालं, नाही का. आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, काढा उत्पत्ती 3. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. हालेलुया. येशू आमची पाप झाकण्याची सोय नाही, येशू आमची पाप उघड करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या चुकाच प्रत्येक वेळेस झाकण्याचा प्रयत्न करतो, आमचे दोष आम्ही झाकण्याचा प्रयत्न करतो. आज अंजिराची पानं हेच आम्हाला शिकवतात, नाही का. वचन सांगतं की त्यांनी नग्न आहेत म्हणून लगेचच त्या पाल्यांची कटिवेष्टने केली. येशू पाप झाकण्यासाठी आला नाही, येशू आमचे पाप स्वतःवरती घेऊन आम्हाला सोडवण्यासाठी आला. हा विश्वास आम्ही देवावरती ठेवला पाहिजे. ही पाप कबुली आम्ही देवासमोर दिली पाहिजे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की जो कोणी पाप त्या ठिकाणामध्ये तसंच ठेवतो त्याचं बरं होत नाही, पण जो कबूल करतो त्याच्यावर दया होते. आज आमच्यातल्या चुका असतील, आज आमच्यातले दोष असतील, देवावर विश्वास ठेवा. जर तो आम्हाला 7,070 वेळा क्षमा करू इच्छितो, तर तो 7,070 वेळा आमची क्षमा करतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, फळ देण्यासाठी देवावरती विश्वास ठेवा. फळ देण्यासाठी देवाला तुम्हाला कट करू द्या, फळ देण्यासाठी देवाला तुम्हाला रडू द्या. हालेलुया. म्हणूनच मी म्हणलो आधी पॅन्टोसिडची गोळी देतो. कारण काय माहिती का, आम्हाला ही गोष्टच नको आहे. म्हणजे आम्हाला ही गोष्ट पचवायलाच फार अवघड जाते की आम्ही देवाकडे आलो आणि देवाकडून दुःख घ्यायचं का, किंवा देवाकडून आम्ही संकट आमच्या जीवनासाठी घ्यायची का, किंवा प्रश्न आम्ही घ्यायचे का. त्यासाठी योग म्हणतो देवाकडून काय फक्त सुखच घ्यावं का. जो दुःख घेतो परमेश्वरापासून, परमेश्वर त्याला सर्व काळचा आकार बनवतो, सर्व काळचा आकार देतो. आणि म्हणून आज काहीही परिस्थिती असू द्या, देवावर विश्वास ठेवा. किती कठीणता तुमच्याकडे असू द्या, तुमच्याकडे किती नीतिमत्वता असू द्या, तुमच्याकडे किती शुद्धता असू द्या, सगळ्या बाबतीमध्ये कितीही तुमच्याकडे व्यवस्थितपणा असू द्या, पण देवावरती विश्वास ठेवा, देवाच्या समयावरती विश्वास ठेवा. आमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा कधीच लज्जित आणि फजित होणार नाही. आमच्या देवाकडे पाहणारा कधीच त्या ठिकाणामध्ये खाली पडल्याचा अनुभव त्याला येणार नाही. आम्ही त्या ठिकाणामध्ये प्रत्येक परिस्थितीमधून वर येण्यासाठी धडपड करणारे व्यक्ती असणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थिती आमच्यासाठी एक संधी असणं, प्रत्येक गोष्ट आमच्या साक्षीसाठी असणं, हा विश्वास आम्ही परमेश्वराजवळ ठेवणं हे गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. तुम्हाला ती गाढवाची गोष्ट माहीतच आहे, तरी पण सांगतो, नाही का, की एक थोडंसं वयोवृद्ध गाढव असतं आणि ते आपल्या मालकाचं असतं. आणि ते एक दिवस ते वयोवृद्ध गाढव चालत असतं पाठीवरती त्याच्या ओझं घेऊन, आणि जात असताना ते एका खड्ड्यामध्ये पडतं. आणि जरा थोडंसं खोल खड्ड्यामध्ये ते गाढव पडतं. आणि पडल्यानंतर ना तो मालक त्याला त्या ठिकाणामधून काढण्याचे अनेक प्रयत्न करतो, परंतु तो काही त्या ठिकाणामध्ये निघत नाही.
अनेकांचं त्या ठिकाणामध्ये सहकार्य घेतो, पण ते गाढव काय त्या ठिकाणामध्ये भिलेल्या गोंधळलेल्यामुळं अशी कधी परिस्थिती त्या ठिकाणामध्ये निर्माण झाली नाही. अशामुळं तो एकदम बिथरल्यासारखं त्या ठिकाणामध्ये करतो. आणि म्हणून मालक एक निर्णय घेतो, आता हे कसंही करून वृद्धच झालेलं आहे, आता ह्याला या ठिकाणी मारून टाकू, याला इथंच पुरून टाकू. आणि म्हणून तो टोपली माती घेतो आणि गाढवावरती टाकतो. परंतु तो गाढव त्याच्या पाठीवर टाकलेली पाठीवरची त्या ठिकाणामध्ये माती पाठीवर जेव्हा पडते तेव्हा ती हलवतो, खाली पडते आणि त्याच्यावरती उभं राहतो आणि तो वर येतो. हालेलुया, हालेलुया. त्या मातीच्या ढिगाऱ्यावरती तो उभं राहतो आणि वर परत येतो. हालेलुया. तरुण थकतील, भागतील, भर ज्वारीतले ठेचा खातील, पण परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. देव तुम्हाला धुळीतून उचलून त्या ठिकाणामध्ये राजवादीपर्यंत बसवायला तयार आहे. आज आम्ही ती जिद्द, तो विश्वास, ती कणखरता प्रभूमध्ये आपली सिद्ध केली पाहिजे. तो आपला भरोसा त्या रिपोर्टवरती किंवा इतरत्र असणाऱ्या ऐकीव गोष्टींवरती नाही, देवाच्या सामर्थ्यशाली वचनावरती आमचा विश्वास उभारलेला असावा, त्याच्या पवित्र वचनावरती आमचा विश्वास भरलेला असावा. म्हणजे मग खड्ड्यातूनही तो आम्हाला काढण्यासाठी समर्थ आहे. आणि नुसतं समर्थ नाही, तर तो त्याच ठिकाणामधून त्या गाढवावरती बसून त्या गाढवाचा जय जयकार करण्यासाठी तो समर्थ आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या, देवावर विश्वास ठेवा. शास्त्राच्या मधोमध वचन आहे नाही का, मनुष्याला शरण जाणारा शापित असो, पण धन्य तो व्यक्ती जो परमेश्वराला शरण जातो. आम्ही परमेश्वराला शरण जातो त्यावेळेस आम्ही फळ देणारे बनतो. आणि म्हणून तयार राहा करेक्शनसाठी. रडू नका तुम्हाला बोलल्यानंतर ना, रडू नका तुम्हाला त्या ठिकाणामध्ये करेक्ट केल्यानंतर ना. ज्यावेळेस तुम्ही असं तावून सुलाखून बाहेर पडाल, तुमची साक्ष ही अनेकांच्या गौरवासाठी, अनेकांच्यासाठी त्या ठिकाणामध्ये एक दीपस्तंभासारखी उजळून निघाली असेल. हालेलुया. आणि म्हणून संत पौल म्हणतो, मी संकटाचाही अभिमान बाळगतो. हालेलुया. काय 2024 सुरू झालं, माझ्या मागे दवाखानाच लागलाय की लागू दे, दवाखाना पळून जाईल. हालेलुया. किंवा टॅक्सच लागलाय की किंवा अमुकच लागलाय की आतापर्यंत झोपला होता, कालपासूनच फोन करायला लागलाय. आपल्या तर्कबुद्धीला शरण जाऊ नका, आपल्या अनुभवाला शरण जाऊ नका, आपण आपल्या समस्या कशा सॉल्व्ह केल्या त्याला शरण जाऊ नका. देवावर विश्वास ठेवा. आणि पहा परमेश्वर किती महान काम करतो. पुढे आपण जाऊ. कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. नंबर 3, देवाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. मागच्या रविवारी ऐकलं ना की देवाने आम्हाला त्याच्या इमेजमध्ये बनवलेलं आहे, त्याच्या लाईकनेसमध्ये बनवलं आहे. मग देव त्याच्यासारखीच तुमच्याकडून अपेक्षा करतो की जो जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र बनावं, तो जसं शुद्ध आहे तसंच शुद्ध तुम्ही बनावं, तो जसा परिपूर्ण आहे तसं तुम्ही पवित्र बनावं. आज या आम्हाला दिलेल्या जीवनातून देव आमच्याकडून अपेक्षा करतो की आम्ही काहीतरी त्या असणाऱ्या आमच्या सर्व परिस्थितीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये आउट ऑफ द वे जाऊन देवाच्या राज्यासाठी काहीतरी करावं, देवाच्या मंदिरासाठी काहीतरी करावं, देवाच्या सेवेसाठी काहीतरी करावं, देवराज्याच्या गौरवासाठी आम्ही काहीतरी करावं. लोकांनी आपलं जीव दिलाय, लोकांनी स्वतःला जाळून त्या ठिकाणामध्ये मारू दिलंय, परंतु देवाचा गौरव करणं त्याने सोडलेलं नाही. आज देव आमच्याकडून अपेक्षा करत आहे. मंडळी, देव आज तुमच्याकडून आराधनेची अपेक्षा करत आहे. तो तुमच्याकडून फळ देण्याची अपेक्षा करते. देव तुमच्याकडून काय अपेक्षा करते माहिती आहे का? वचन 23, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाक, परमेश्वर अपेक्षा करतोय तुम्ही डोंगर हलवावा. जे प्रस्थापित आहे त्याला हलवावा, अशी अपेक्षा देव आमच्या जीवनातून करत आहे आणि ते आम्ही करणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. भले किती मोठा विरोधी आमचा असो,
भले किती कठीणता आमच्या समोर असो, भले अशक्य गोष्टींचा डोंगर असा आमच्या समोर असो, पण आम्ही त्याला हलवणार. कशामुळं? देवावर विश्वास ठेवल्यामुळं. जर तुम्ही विश्वास ठेवताल आणि या समुद्र या असणाऱ्या डोंगराला उठवून तू समुद्रात जा म्हणाल तर ते तसं ऐकेल. आज तो आमच्याकडून अपेक्षा करत आहे प्रियांनो की आम्ही असं करावं. आम्ही आमच्या फेथला त्या ठिकाणामध्ये आमच्या फेथचं संघर्षण होऊ द्यावं, त्याचा संघर्ष होऊ द्यावा, त्याचं घर्षण होऊ द्यावं, त्याला अब्राहमासारखं कसोटीस लावावं. इसाक असाच मिळाला का? त्याला अब्राहमी वचन सांगते की त्याने त्याला कसोटीस लावले. त्याने त्याला त्या ठिकाणामधून, त्या प्रोसेस मधून तो त्याला घेऊन गेला. पण अब्राहमाने जे केलं ते सर्वोत्कृष्ट आहे. त्याने परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आपला हात आवरला नाही. आज तुम्ही तुमचा हात आवरू नका. आज तुम्ही तुमच्या बुद्धीला, तुमच्या विचारांना लिमिटेशन आणू नका. विश्वासाने द्या, विश्वासाने करा. आकाश कपाट उघडून परमेश्वर देतो की नाही याविषयीची माझी परिचिती तुम्ही पहा, असं देव अभिवचन आम्हाला देतो. चला प्रियांनो, आज देव आम्हाला बोलावित आहे या शहरासाठी, या राष्ट्रासाठी काहीतरी वेगळं, काहीतरी अद्भुत करण्यासाठी. काय तुम्ही तयार आहात का? डोंगर हलवण्यासाठी आज परमेश्वर आम्हाला बोलवत आहे. हालेलुया. डोंगर हलवणं ही साधी गोष्ट नाही आहे, नक्कीच. परंतु जर देवावरती आम्ही विश्वास ठेवू तर ते आमच्यासाठी शक्य आहे. ते आमच्यासाठी हो याने आमेन आहे. ते आमच्यासाठी, आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी ते भलाईचं आहे. आज जर आम्ही त्याच्या लाईकनेस आणि त्याच्या इमेजमध्ये जर का आम्ही बनवलेलं असू तर आम्ही देखील मेलेल्या व्यक्तींना जिवंत करू. आम्ही देखील पंगू मनुष्याला बरं करू. आम्ही देखील आंधळ्यांना दृष्टी देणारे बनू. देवावर विश्वास ठेवा आणि विश्वासाने ते करा. पहा, परमेश्वर आमच्यासाठी ही गोष्ट करतो प्रियांनो. आज त्याला तुमच्या त्या सगळ्या गोष्टीमधून देवाकडे देव तुमच्याकडून ह्या अपेक्षेने पाहत आहे की माझा मुलगा हा डोंगर हलवणार आहे, हा पर्वत हलवणारा आहे, हा याच्या घराण्यामध्ये असा झाला नाही असा हा होणार आहे. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात का या 2024 मध्ये डोंगर हलवण्यासाठी? हालेलुया. किती मोठं प्रश्न असू द्या, किती मोठी गोष्ट असू द्या, परंतु आज प्रियांनो लक्षात ठेवा, विश्वासाने, देवावरील विश्वासाने परमेश्वर आम्हाला ती शक्ती देतो, जो सामर्थ्य देतो. त्याच्याकडून सर्व काही करून घेण्यास मी सिद्ध आहे असं पौल म्हणतो. त्याने एक रात्र समुद्रामध्ये काढली, ओंडक्यावरती काढली, त्रासदीमध्ये काढली, परंतु परमेश्वराने त्याची सेवा त्याने सोडली नाही. आज या मंडळीला, आम्हा प्रत्येकाला अशाच प्रकारच्या गौरवी सेवेसाठी परमेश्वराने बोलवलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला या शहरामध्ये ठेवलेलं आहे. परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे. परमेश्वराने तुम्हाला बोलावलेलं आहे. परमेश्वराचा हस्तक्षेप तुमच्या जीवनावरती आहे, म्हणूनच तुम्ही आज या ठिकाणामध्ये आहात. गर्भाशयामध्ये असतानाच परमेश्वराच्या हाताने तुम्हाला विणलेला आहे, म्हणूनच तुम्ही आज या ठिकाणामध्ये आहात. यू आर चोजन पर्सन. देवाचा ती अपेक्षा आम्ही पूर्ण करणारे बनू प्रियांनो. त्याचं नीतिमत्व आणि त्याचं राज्य मिळवा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. तुम्हाला सर्व काही अद्भुत तुमच्यासाठी होईल. आणि म्हणून तो म्हणतो, देवराज्यासमोर मी बाकीच्या सर्व गोष्टी केर कचरा असा समजतो. ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा. रोज ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा. रोज ख्रिस्ताचं नवनवीन रूप मला प्राप्त व्हावं. रोज त्याचं नवनवीन संभाषण माझ्या कानी पडावं. 2024 मध्ये तुमच्या प्रार्थनेला बदला. अधिक समय तुम्ही देवापासून ऐकण्यासाठी घ्या. अधिक समय देवाकडून शब्द मिळवून घेण्यासाठी तुम्ही घ्या. अधिक समय तुम्ही त्या ठिकाणामध्ये देवच बोलू द्या, तुम्ही शांत राहा. अधिक समय तुम्ही स्वतःला झोकून द्या त्याच्या समक्षतेमध्ये, देवाला कार्य करू द्या. म्हणजे पहा, परमेश्वर
तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी करेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नाही, आणि तुम्ही त्या गोष्टी करायला सुरुवात कराल. हालेलुया. फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा परमेश्वर तुमच्याकडून करत नाही. तुमच्याकडून 2 टोळ्या जरी असल्या तरी त्यातून परमेश्वर त्याचा गौरव करून घेईल. त्यातून तो त्याची महिमा, त्याच्यातून तो त्याच्या नावाचा जय जयकार तो करून घेईल. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, आणि म्हणून येशू आला. तो पापाची सोय म्हणून आला नाही, तर पापाला त्या ठिकाणामध्ये स्वतःवरती घेऊन आम्हाला जीवन देण्यासाठी तो आला. कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. झाडाचं काहीच चूक नाही, आमचं काहीच चुकलं नाही बघा. हालेलुया. आम्ही प्रार्थनेला जातो, आम्ही आराधनेला जातो, आम्ही वर्शिप नाईटला जातो, आम्ही शेजारी त्या ठिकाणामध्ये हाऊस ग्रुप चालतो, आम्ही तिथं जातो. आम्हाला 21 दिवस उपवास सांगितले, ते आम्ही केले. काहीच चूक नाही. मग का गोष्टी घडत नाहीत? का गोष्टी व्यवस्थित राहत नाहीत? का गोष्टी त्या ठिकाणामध्ये व्यवस्थित आपल्या त्या ठिकाणामध्ये प्लेस होत नाही? आम्ही इतकी धावपळ. अजून अंजिराचा हंगाम आला म्हणजे झाडाची काही चूक आहे का? नाही, झाडाची काही चूक आहे का त्यात आपण नंतर बघू. परंतु या ठिकाणामध्ये असणारं उत्तर पहा की अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, हंगामातच ते फळ देणार. देवाला बिगर हंगामाचे फळ देणारे लोक पाहिजेत. हालेलुया. आम्ही म्हणतो ना, गॉड इज गुड आणि ऑल द टाइम. मग कुठला हंगाम आणला? हालेलुया. हालेलुया. गॉड इज गुड ओनली समर. हालेलुया. गॉड इज गुड ओनली विंटर. गॉड इज गुड ओनली रेनी सीझन. असं आहे का? धन्य ज्यांनी हे लिहिलंय ते. आम्ही असं गातो, आम्ही असं म्हणतो, आणि आम्ही असं म्हणतो अजून सीझन नाही आहे. अजून कुठला सीझन यायचं बाकी आहे? हालेलुया. अजून कुठल्या सीझनची आम्ही वाट पाहत आहोत? अजून सुवार्थ प्रसारासाठी कुठल्या सीझनची आम्ही वाट पाहत आहोत? अजून या ज्या खुर्च्या रिकाम्या आहेत त्यासाठी अजून कुठल्या सीझनची आम्ही वाट पाहत आहोत? देव जे सांगतो ते करा प्रियानो. वचन जे सांगतं ते करा. सगळे सीझन तुमच्यासाठी होय आणि आमेन असतील. हालेलुया. तो अरण्यामधून राजमार्ग काढतो, तृषित भूमीतून पाण्याचे झरे वाहवतो. सगळे सीझन त्याच्या हातामध्ये आहेत. सगळे ऋतू त्याच्या हातामध्ये आहेत. एलियाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. एलियाने प्रार्थना केली आणि धो पाऊस पडला. तुमच्या मुखात ते सामर्थ्य आहे, तुमच्या जिभेत ते सामर्थ्य आहे, तुमच्या आत्म्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि आम्ही म्हणत बसलोय अजून सीझन आला नाही. एव्हरी सीझन इज आवर सीझन. प्रत्येक ऋतू हा आपला ऋतू आहे. हालेलुया. तीव्र उन्हाळा असू द्या, आमचा ऋतू आहे. आम्ही बाहेर पडणार, कॅप घालणार आणि बांधून जाणार, पण आम्ही पळापळी करणार, आम्ही धावपळ करणार, आम्ही देवाच्या राज्यासाठी स्वतःला झोकून देणार. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून अजून हंगाम जर आला नाही असं जर का आम्ही म्हणत बसलो तर मग आम्ही 80-90 वर्षापर्यंत होऊ, तर आपण हेच म्हणत बसू की अजून हंगाम आला नाही. पण जर आम्ही म्हणलं आम्ही हंगाम तयार करणारे लोक आहोत, आम्ही वातावरण तयार करणारे लोक आहोत, आमच्या मुखामध्ये परमेश्वर आणि त्या ठिकाणामध्ये आशीर्वाद त्या ठिकाणामध्ये दिलेले आहेत, आमच्या मुखामध्ये सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे. 2024 मध्ये मी जे बोलेल तसंच घडणार. 2024 मध्ये माझ्या सर्व प्रार्थना त्या ठिकाणामध्ये फळास जाणार. 2024 मध्ये मी ज्या भूमीवर उभा राहणार ती भूमी परमेश्वर मला देणार. ज्यावेळेस तुम्ही असं कन्फेस कराल, देवावरती विश्वास ठेवून मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होतील, आशीर्वाद मोकळे व्हायला सुरुवात होतील, पुरवठा मोकळा व्हायला सुरुवात होईल, हंगाम तयार व्हायला सुरुवात होईल. आणि म्हणून जो अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतो तो हर्षाने कापणी करेल. जो त्या ठिकाणामध्ये त्या असणाऱ्या ढगाला पाहत बसतो की नाही ढग आलेत, काळे झालेत, आता बरसल, नाही, तुम्ही पेरा, परमेश्वर ते उगवेल. कारण तो समयाचा परमेश्वर आहे, तो सर्व ऋतूंचा परमेश्वर आहे, तो गौरवाचा परमेश्वर आहे. हालेलुया.
हालेलुया. आणि म्हणून वचन 23 मध्ये तू समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता. कसं? विश्वास कसा ठेवा? तुमचं बोलणं कसं ठेवा? आताच मला शंका आली, तुम्ही ते व्यवस्थित बोलायला. हालेलुया. तुमचं बोलणं कसं असू द्या, शंका न बाळगता तुमची कृती, तुमचं देणं, तुमचं देवाबरोबरचं करार, तुमच्या देवासाठीचं करणं हे शंका न बाळगता करा, म्हणजे तसे घडेलच. पुढंच लिहिलंय. हालेलुया. म्हणजे ते आमचं होईलच, म्हणजे ते आमच्यासाठी होय आणि आमेन होईलच. हालेलुया. म्हणजे आमच्यासाठी सर्व सीझन हे फलदायी ठरतील, सर्व सीझन हे आमच्यासाठी आशीर्वादाचे ठरतील. डोंट बी सीझनल. हालेलुया. नुसतं त्या ठिकाणामध्ये सीझनल नाही, सर्व सीझनचे आम्ही जेव्हा बनतो तेव्हा परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे त्या ठिकाणामध्ये अशा गोष्टी करतो आणि असे हंगाम तो आमच्यासाठी आणतो, असे हंगाम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी पाहिले नसतील. हालेलुया. हालेलुया. आणि अशा महान गोष्टी परमेश्वर तो त्या ठिकाणामध्ये करतो. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. किती जण अंजीर खातात? मी तर खातो. 50 रुपये पाव किलो असले तरी पण मी डीमार्ट मध्ये घेतोच. हालेलुया. मग आपण खातो की नाही फळ? हालेलुया. मग येशू असं म्हणाला की तुझं फळ कोणीही खाऊ नये, मग आम्ही खातो. हेच तर आम्ही चुकतो. हालेलुया. ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्याच आम्ही करतो आणि मग चुकतो आणि मग पाल्याने डवरलेले बनतो. येशू आमची फक्त सोय आहे असं आम्ही बघतो. आणि येशू आमच्या जवळ आला की कटी वेष्टने घालतो आणि येशू येऊन आमच्याबरोबर बोलायला लागला की आम्ही लपतो, लाजाळूचं झाड बनतो. हालेलुया. किंवा सीझन नाही असं उत्तर देतो. त्याला माहिती आहे त्या झाडाला फळ नाही आहे, तरी सुद्धा येशू त्याच्याकडे गेला. आज अपेक्षा करतो देव तुमच्या जीवनातून प्रियानो. हालेलुया. त्याला माहिती आहे हे झाड फळ देत नाही, परंतु काहीतरी तो शिकवण देत आहे. पहा वचन 20 मध्ये काय म्हटलेलं आहे. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला होता ते वाळून गेले आहे, पहा. हालेलुया. क्विक गोष्टी त्या ठिकाणामध्ये घडलेल्या आपण पाहतो की येशू त्या ठिकाणामध्ये बोलला. सकाळी बोलला येशू आणि संध्याकाळी त्या ठिकाणामध्ये ते झाड वाळलेलं दिसलं. प्रियानो लक्षात ठेवा, कोणतीही शिक्षा तात्कालिक बरी आम्हाला वाटत नाही, परंतु ती शिक्षा ज्यावेळेस नीतिमत्वकारक फळ देते त्यावेळेस त्यातून देवाचं गौरव होतं. हालेलुया. इब्री लोकाच्या पत्रामध्ये मला वाटतं हे लिहिलेलं आहे की कोणतीही शिक्षा तात्कालिक बरी वाटत नाही. येशूने त्या झाडाला बोललेलं आहे. पेत्र त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की त्याने शाप दिलाय म्हणून. हालेलुया. असं नाही येशूने त्याला शाप दिलाय, पण पेत्राचं भाषांतर. हालेलुया. परंतु जर का तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 20 काढला आणि त्या ठिकाणामध्ये वचन 5 मध्ये लिहिलेलं आहे. 5 पहा. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांना त्यांच्या मुलाच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो आणि ज्याच्यावरती तो शासन करतो त्याच्यावरती तो प्रेम करतो. तो अपेक्षितो की त्याने फळ द्यावं म्हणून त्याने त्या झाडाला त्या ठिकाणामध्ये बोल लावलेला आहे. पेत्राच्या भाषेत शाप दिलेला आहे. आणि जरी शाप दिलाय असं आपण म्हणू तर ते फार काय शाप म्हणजे काय, सगळं उद्ध्वस्त झालं, आता ह्याच्या पुढं काहीच होणार नाही, सगळं संपलं, आता काहीच खरं नाही, असं अजिबात नाही. फार तर 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीपर्यंत शाप जातो. आशीर्वाद हजारो पिढ्यांवरती जातात. त्याच्याकडे लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया.
जे माझ्यावरती प्रेम करतात अशांच्या हजारो पिढ्यांवरती मी दया करतो. आम्ही शापाकडेच लक्ष लावून बसलोय. ही तिसरी तर पिढी नाही ना, माझ्या डोक्यावरचे केसच चाललेत. एक पिढी सोडून दुसऱ्या पिढीमध्ये येते. कुठले तसला काही येणार नाही. आमच्या हजारो पिढ्यांवर परमेश्वर दया करणारा परमेश्वर आहे. कुठलेही आजार समस्या तुम्हाला त्या ठिकाणामध्ये असणाऱ्या तुमच्या परिवाराकडून मिळणार नाही असं येशूच्या नावात मी घोषित करतो. हालेलुया, आमेन. पण आम्ही जे आहोत ना ते शिक्षेला धरून चिटकून बसलेलं आहे. हालेलुया. शिक्षेला आम्ही त्या ठिकाणी शिक्षा येशूने घेतलेली आहे, आम्ही सुटलेले आहे. हालेलुया. जे झाड शापित होतं त्या झाडावरती, त्या झाडाच्या वरती तो आता लटकलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी आता शाप झालेला आहे. त्याने त्या झाडावरती आपलं रक्त सांडलेलं आहे. आता ते फलदायी आणि बहुगुणित आणि टवटवीत, स्तोत्र 92 आणि वचन 12-13 प्रमाणे ते रसभरीत आणि टवटवीत ते वृद्धापकाळातही फळ देत राहतील. त्यांची पाने कधी सुकणार नाही. आमेन. देवाच्या दयेविषयी बोला, देवाच्या कृपेविषयी बोला, देवाने दिलेल्या दोषाविषयी बोलू नका. आणि म्हणून म्हटलं 2024 मध्ये करेक्शनसाठी तयार राहा. जर देव आमच्यामध्ये करेक्शन आणत आहे, जर देव आम्हाला त्या ठिकाणामध्ये कळत आहे, प्रियानो वचन आम्हाला सांगतो त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. हालेलुया, हालेलुया. आज अंजिराच्या झाडाला फळ येतं, हे त्याचा प्रसाद आहे. आम्ही खातो की नाही फळ? फळ तर खातो, ज्यूस पण पितो. हालेलुया. आणि म्हणून जो त्याकडे जातो, जो त्याच्याकडे क्षमा मागतो, या सर्व अध्यायाची उत्तरं तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये नाही, त्याच पुढच्या अध्यायात आहे. म्हणून बायबल व्यवस्थित सिरियसली आणि सिक्वेन्सली वाचत चला. सगळी उत्तरं तिथंच आहेत. वचन सांगता आणखीन तुम्ही जेव्हा जेव्हा, वचन 25, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, या हॉलच्या बाहेर जाण्यापूर्वी एकमेकांची क्षमा करा. कितीही भयंकर तुम्हाला कोणी दुखावलेलं असेल, आज त्याच्याकडे जा आणि त्याला क्षमा करा. तुम्ही प्रोडक्टिव्ह, तुम्ही फळ देणारे तेव्हाच बनणार आहे, लक्षात घ्या. जर देवाच्या घरामध्ये आम्ही असो आणि जर आम्ही असं करत असू तर लक्षात ठेवा, वचन आम्हाला सांगतं की आम्ही देवाच्या घरामध्ये, मंदिरामध्ये फक्त क्रय विक्रय करण्यासाठी आलेलो आहे, फळ देण्यासाठी नाही. आज आम्ही कशासाठी आलो? चुकलाय, देव आमची क्षमा करतो. हालेलुया. देव आमची पापं आठवत नाही, समुद्राच्या खोल तळाशी त्या ठिकाणामध्ये टाकतो. आम्ही देखील त्या ठिकाणामध्ये हात पुढं केलं पाहिजे. चुकलं असेल तर क्षमा मागितली पाहिजे. पण देवाच्या घरामध्ये आम्ही ज्यावेळेस ते क्षमेच्या अंतकरणाने उभा राहतो तेव्हा परमेश्वरापासूनची क्षमा आम्हाला मिळते. आणि ज्यावेळेस आमच्याकडे क्षमा येते तेव्हाच आम्ही फळ देणारे बनतो. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. म्हणजे काय? शाप कंटेजियस राहण्यासाठी देव कारणीभूत नाही, आम्ही कारणीभूत आहोत. एवढं ऐकून सुद्धा आम्ही क्षमा करायला तयार नाही. बरकत नाही, आशीर्वाद नाही, समृद्धी नाही. देव त्याला कारणीभूत आहे का? हालेलुया. किती लोकांना आज समजत आहे? आरोग्य नाही, कोण आहे कारणीभूत? देव त्याला कारणीभूत आहे का? अरे त्याला फळ नाही म्हणून तरी सुद्धा तो त्याकडे जात आहे. माळी म्हणाला त्या ठिकाणामध्ये त्याला काढून टाकतो. मालक म्हणाला की त्याला काढून टाक, 2024 त्याला दाखवूच नको, काढून टाक. येशू चांगला माळी म्हणाला राहू दे, मी त्याची गॅरंटी घेतो. म्हणून आम्ही आहोत. हालेलुया. मी 1 वर्ष खत पाणी घालतो, माझ्यावरती सोपव. माझा बाप माळी आहे, तो म्हणतो राहू दे, या वर्षामध्ये तो फळ देणारा बनेल. या वर्षामध्ये तू त्याला काढू नको, तो आमच्यासाठी मध्यस्थी करतो. आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत का? इतरांची आम्ही क्षमा करत नाही.
इतरांच्या दोषाबद्दल आम्ही त्यांना क्षमा करत नाही? आम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहोत का? आम्ही त्याच्या वचनापेक्षा मोठे आहोत का? हालेलुया.